नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये एनर्जी हिलिंग म्हणजे काय, याची आवश्यकता का असते, याचे फायदे काय आहेत हे बघणार आहे. मी श्यामसिंग राजपूत, आत्मशक्तीचा संस्थापक. आपली पुण्यामध्ये संस्था आहे. मी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. इलेक्ट्रिकल फील्डमध्ये साधारण 40 वर्ष मी काम केलं आहे, अनुभव घेतला आहे. आणि गेली 12-13 वर्ष मी ह्या फील्डमध्ये काम करतो. मी रेकी, प्राणिक हिलिंग, डाउझिंग, वास्तू, न्यूमरॉलॉजी, एनर्जी हिलिंग, नंतर एज्युकेशनल काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग ह्या वेगवेगळ्या विषयात काम करतो. यातलं स्पेसिफिकली आपण एनर्जी हिलिंग करतो. त्याचा आपला एक ग्रुप आहे आणि त्यामध्ये गेली 8 ते 10 वर्ष लोक रेग्युलर हिलिंग घेतात. या एनर्जी हिलिंगसाठी आपण दर 6 महिन्याला 1,000 रुपये घेतो आणि यात आपण त्यांना सभासदांना रोज हिलिंग देतो. आता एनर्जी हिलिंग म्हणजे काय, तर यामागं क्वांटम फिजिक्स हे विज्ञानाधारित तत्व आहे. क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, तर ह्या विश्वातली प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू ही एनर्जी किंवा व्हायब्रेशननी बनलेली असते. समजा एखादी वस्तू आहे, हे लोखंडित आहे, तर हे कशापासून बनलेलं आहे, तर हे लोखंडाच्या अणूपासून बनलेलं असतं. आणि जिथं अणू आहे त्याच्या सेंटरला प्रोटॉन असतो, त्याच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. ते इलेक्ट्रॉन जे फिरतात त्यांना त्याचं स्पीड किंवा व्हायब्रेशन म्हटलं जातं. असं प्रत्येक वस्तूमध्ये त्याचे व्हायब्रेशन्स असतात, एनर्जी असतात. आपल्या मानव प्राण्याचा ज्यावेळी अभ्यास केला गेला तेव्हा आपल्याला वाटतं की आपण हाडामासापासून बनलेलो आहे. पण ज्यावेळी सायंटिस्टने आपला अभ्यास केला त्यावेळी त्यांना दिसलं की आपण थोडं मायक्रोला गेलं तर आपण सेल्स किंवा पेशीपासून बनलेलो आहे. त्याच्यापेक्षा आत गेलं तर DNA स्ट्रक्चर आहे, त्याच्यापासून आत गेलं तर क्रोमोसोम आहे. असं बघत बघत ज्यावेळी सायंटिस्ट गेले त्यावेळी त्यांना दिसलं की अल्टिमेटली आपण सुद्धा वेव्स किंवा व्हायब्रेशनला बनलेलो आहे. बऱ्याचदा आपण बोलताना बोलतो की त्याची माझी वेवलेंथ जमते, त्याची माझी वेवलेंथ जमत नाही. मग वेवलेंथ म्हणजे काय, आपल्याला सर्वसामान्य माणसाला म्हणत असते की त्याचं माझं पटतंय किंवा त्याचं माझं पटत नाही. पण जोपर्यंत 2 व्यक्तींच्या वेवलेंथ ट्यून होत नाही तोवर त्यांचं पटत नाही. तर आता आपले हे जे वेवलेंथ किंवा व्हायब्रेशन्स असतात हे साधारण 3 प्रकारचे असतात. हे एकतर पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात किंवा न्यूट्रल असतात. ज्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह आहे त्याची 10तली 8 कामं आरामात होतात. ज्या व्यक्तीचे व्हायब्रेशन निगेटिव्ह आहे त्याची 10तली 2च कामं होतात. आणि ज्या व्यक्तीचे व्हायब्रेशन न्यूट्रल आहे त्याची 10तली 4-5 कामं होतात, खरं फॉलो चुकतात. आता तुमची किती कामं होतात त्यावरनं तुम्हाला तुमचं व्हायब्रेशन काय आहे ते कळेल. आता हे व्हायब्रेशन निगेटिव्ह, न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह असतात हे का असतात, तर ह्याच्या मागं काय कारण असतं, तर ह्याच्या मागं 4 कारण असतात. आपले विचार, आपले कर्म, आपली वास्तू आणि संगत. आपले विचार हे सुद्धा व्हायब्रेशन्स असतात. आपले विचार दुसऱ्या लोकांच्यापर्यंत पोहोचत असतात. एखादी व्यक्ती आपल्या घरी जाताना त्याला वाटते की आपल्या मिसेसने आज भेंडीची भाजी करावी आणि घरी गेल्यावर भेंडीची भाजी असते, तर ती व्यक्ती बायकोला म्हणते, अरे तुला आज कसं कळलं मला ही भाजी पाहिजे. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीची आठवण करता आणि त्या व्यक्तीचा फोन आल्यावर आपण म्हणतो 100 वर्ष लागणार. तर आपले हे विचार सुद्धा ट्रॅव्हल करतात. आपले विचार हे व्हायब्रेशन्स आहेत. जर तुमच्या मनात चांगले विचार असतील, म्हणजे लोकांच्या बद्दल आदर, प्रेम, सहानुभूती, स्वतःबद्दल आत्मविश्वास, तर तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार करता. हे जर तुमच्या मनात निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार असतील, जसं राग, द्वेष, तिरस्कार, जेलसी, भीती, इनसिक्युरिटी, तर तुम्ही निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करता आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन तुमचे आकर्षित करता. ज्यावेळी तुम्ही हे पॉझिटिव्ह विचारामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन करता, निगेटिव्ह विचारामुळे निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करता. इथं अजून एक तत्व येतं, त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते की लाईक एनर्जी अट्रॅक्ट लाईक एनर्जी. म्हणजे ज्याच्याकडं
पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्याकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. ज्याच्याकडे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत त्याच्याकडे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. हे कसं आहे की जसं आपल्या मोबाईलमध्ये FM रेडिओ असतो, त्यात वेगवेगळे स्टेशन्स आहेत FMचे. ह्याचा अर्थ आपल्या बाजूच्या वातावरणात FMच्या सगळ्या व्हायब्रेशन्स वेव्ज आहेत. ज्यावेळी आपण 98.3 लावतो त्यावेळी 98.3 आपल्या मोबाईलवर लागतो. ज्यावेळी 101 लावतो त्यावेळी 101 स्टेशन लागतं. तसं ज्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये चांगले विचार कराल आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन तयार कराल त्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन अट्रॅक्ट करता, आणि ज्यावेळी नकारात्मक विचार कराल त्यावेळी नकारात्मक व्हायब्रेशन तयार करता, नकारात्मक व्हायब्रेशन तुम्ही अट्रॅक्ट करता. याशिवाय आपण जे कर्म करतो हे कर्म सुद्धा जर तुम्ही कोणाचं भलं करू शकत नसला तर किमान वाईट तरी करू. मग कुठलंही कर्म करताना पहिला तुम्हाला त्याचा विचार करावा लागतो की मला आता चांगलं कर्म करायचं आहे किंवा वाईट कर्म करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही वाईट कर्म करायचा आहे असा विचार करता त्यावेळी तुम्ही वाईट एनर्जी, वाईट व्हायब्रेशन तयार करता. वाईट व्हायब्रेशन अट्रॅक्ट करून तुमच्या अडचणींना सुरुवात होते. जर तुम्ही एखादा वाईट कर्माचा विचार करून मग वाईट कर्म केला तर त्याची अपराधी भावना तुमच्या मनात राहते. त्याशिवाय तुम्ही ज्या व्यक्तीशी वाईट कर्म करता त्या व्यक्तीचा तळतळाट तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्याची आणि नकारात्मक तोटे किंवा त्रास होतात. हे जर तुम्ही सकारात्मक कर्म करण्याचा विचार करता, तुम्ही पहिला सकारात्मक विचार करता, त्यामुळे तुम्ही चांगले व्हायब्रेशन क्रिएट करता, त्यामुळे तुम्ही चांगले व्हायब्रेशन युनिव्हर्सचे अट्रॅक्ट करता. त्यामुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढून तुमची कामं व्हायला लागतात. त्याशिवाय तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं भलं कराल, चांगलं काम कराल, त्यावेळी त्या माणसाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुमच्याकडे अजून सकारात्मकता वाढून तुमचे जे काय आयुष्यातल्या अडचणी असतील त्या कमी होतील, तुमचं चांगलं सगळं होत जाईल. त्यामुळे विचार आणि कर्म हे दोन्ही सुद्धा चांगलं करणं गरजेचं. त्याशिवाय तिसरं आहे हे वास्तू. आता बहुतांशी 90% वास्तू ह्या वास्तुशास्त्रप्रमाणे नसतात, कारण बिल्डर लोकांना त्यांचा FSI मॅक्सिमम मिळवायचा असतो. त्यामुळे ते फ्लॅट सिस्टीम बांधतात आणि फक्त दरवाजा पूर्वेला ठेवून सर्वसामान्य ग्राहकांना सांगतात की पूर्व पश्चिम आहे आणि लोक त्या तसंच समजून घेऊन टाकतात. पण त्या वास्तूमध्ये बरेचसे कट असतात किंवा त्या वास्तुशास्त्राप्रमाणे त्या दिशेला त्या ज्या गोष्टी पाहिजेत, जसं आग्नेयला किचन पाहिजे, नैऋत्येला बेडरूम पाहिजे, ते सगळं नसतं आणि त्याच्यामुळे त्याचे फटके आपल्याला बसतात. आणि शेवटचं आहे हे संगत. तुम्ही ज्या लोकांच्या बरोबर राहता, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे कर्मचारी, तुमचे साथीदार, ह्या सगळ्यांच्या ज्या काही त्यांच्याकडे असेल ती निगेटिव्हिटी असेल किंवा पॉझिटिव्हिटी असेल, ते सगळं तुमच्याकडे येतं. समजा एखादी व्यक्ती 100% पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा मित्र आहे तो 50% पॉझिटिव्ह आहे, तर ज्यावेळी ते दोघं एकत्र येतात त्यावेळी एनर्जी टेंड्स टू बॅलन्स या नियमाप्रमाणे ज्या माणसाची 100% पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याची 25% एनर्जी दुसऱ्या माणसाकडे घेतली जाते. दोघं 75% राहतात. त्यामुळे चुकीच्या माणसाच्या संगतीत राहिल्यामुळं पहिल्या माणसाचं 25% पॉझिटिव्ह एनर्जीचं नुकसान होतं. त्यामुळे आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं हे गरजेचं आहे. तर आता हे जे चारी आहेत, ह्या चारीमध्ये असं असतं की विचार हे तुम्ही लहानापासून मोठे होईपर्यंत जे काय तुमच्यावर झालेले संस्कार आहेत, तुम्हाला आलेले अनुभव आहेत, यामुळे तुमचे विचार करण्याची पद्धत तयार झालेली असते आणि हे विचार तुम्ही ओव्हरनाईट बदलू शकत नाही. चांगले कर्म तुम्ही करायला चालू करू शकता, त्यात होऊ शकता, पण वास्तू ताबडतोब बदलणं शक्य नाही आणि संगत सुद्धा तुम्ही ताबडतोब बदलू शकत नाही. यासाठी तुमच्याकडे जे नकारात्मकता येते किंवा निगेटिव्ह एनर्जी, त्यासाठी तुम्हाला एक बाहेरचा एक्सटर्नल सोर्स लागतो. जसं एखादा माणूस आजारी पडल्यावर तो खात पित नाही म्हणून त्याला सलाईन दिलं जात आहे, त्याप्रमाणे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीचं सलाईनची गरज असते. ते पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही तुम्हाला एनर्जी हिलिंग म्हणून आमचा जो सिस्टीम आहे त्यात आम्ही तुम्हाला रोज एनर्जी हिलिंग दिलं जातं. इथं आम्ही फक्त 6 महिन्याला 1000 रुपये घेतो, ज्यात तुम्हाला रोज हिलिंग दिलं जातं. आता गेली 7-8 वर्ष आपला हा कार्यक्रम चालू आहे,
जवळजवळ 50 ते 60 लोक आपले यामध्ये आहेत. पण आपण हिलिंग देतो आणि ते समाधानी आहे. आता हिलिंग म्हणजे काय कळलेलं आहे, ह्यात तुम्ही आपल्या ह्यात सभासद होऊन त्यातनं एनर्जी हिलिंग घेऊ शकता. यात जर तुम्हाला अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल किंवा ह्या हिलिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. माझा फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याशिवाय इथं पण देत आहे. 9923195887. धन्यवाद.